नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मौजे माळकवठा तालुका मुदखेड येथील गट नंबर 48 कल्याण टोन इन्फ्रास्ट्रक्चर लीक्रेश व त्यालगतच असलेल्या औषध दगडी खदानीला 2 वर्षापासून परव कोणतीच कार्यवाही न करता त्या औषध क्रेशरला पाठीशी घालणाऱ्या जी गंगा खनिज विभागातील अव्वल कारकून विजय महाराज मुखेडचे तनही पाचच्या गावच्या विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर बडतर्फ गीताठी आमरण उपोषण करण्यात येत आहे. मराठवाडा आरक्षण समन्वय समितीचा मराठवाडा अध्यक्ष आहे. गेल्या 2 वर्षापासून मुदखेड माळकवठा येथे अवैधरित्या गौण खनिजाचं उद्घाटन होत आहे. तिथली क्रेशर चालू आहे. तिथं बगर परवानगीचे तिथं 2 वर्षापासून उत्खनन चालू आहे. ते उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावं. तिथला तहसीलदार आणि नांदेड तहसील कार्यालयातील विजय महाजन यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. कारण तिथे गेल्या 2 वर्षापासून क्रेशर चालू असताना सुद्धा वारंवार पत्र देऊन सुद्धा याने कोणतीही कारवाई केलेली नाही. कोणतीही रितसर त्यांनी परवानगी घेतली नाही. केटीआय कंपनी आणि महाजन आणि तहसीलदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. अमर मिशा मर्जेपर्यंत उपोषण चालू राहणार आहे. आमचं अमर म्हणलं तर मर्जेपर्यंत चालू राहणार आहे. मागणी मान्य होईपर्यंत जाणार. आज दिनांक 10 जुलै 2024 पासून जिल्हाधिकारी महोदय कार्यालयासमोर आम्ही अमर उपोषणात बसलो आहोत. आमचा विषय असा आहे की माळकोटा मुदखेड तालुक्यातील माळकोटा येथील केटीएल कंपनीचे अवैध क्रेशर आणि त्याला लागत दगडी खदान 2 वर्षापासून अनाधिकृतरित्या चालू आहे. डिलिटिंग द्वारे ब्लास्टिंग केले जाते. आजूबाजूला वस्ती आहे. 100 घराची. नमुना नंबर 8 आहे. आणि नमुना नंबर 8 असताना ग्रामपंचायतांनी एनओसी का दिली त्याच्यावर सुद्धा ग्रामसेवकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तसेच तहसीलदारांनी कुठलाच दंड तिथे आकारला नाही. आतापर्यंत दंडी कारवाई नाही. कोणतेच आदेश केले नाही. तहसीलदारांना कारवाई झाली पाहिजे. आणि उडत अशी खबर आहे की तिथे सील सुद्धा मारण्यात आलं होतं. आणि सील काढलं कोण? सील काढल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मंडळ अधिकारी तलाठी आणि त्यांना पाठीशी घालणारे गौण खनिज विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाचे विजय महाजन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कारण काय होतं, नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा महसूल त्यांच्यामुळे बुडालेला आहे. बिलोली तालुक्यातील रेग्युलर वाळूचे डिपो आज घरकुलाला वाळू उपलब्ध नाही. आणि 0 मध्ये तिथून गाड्या चालू आहेत. बगर पावत्याच्या कॅमेरे डाऊन, तुमचे ते व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज डाऊन आहेत. आणि ज्यांना वाळू पाहिजे नाही त्यांच्या आधार कार्डवर नोंदणी झालेली आहेत. आणि ज्यांना वाळू खरंच पाहिजे त्यांना वाळू भेटत नाही. अशी शोकांतिका मोठी आहे. असं नांदेडची अवस्था झाली. आंध्रपीठ करते, कुत्रपीठ खाते, अशी या प्रशासनाची अवस्था झालेली आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी आमची ही मागणी आहे.